हा आहे UGC कायदा 2026 आणि त्यावरून सुरू असलेल्या वादावरचा एक छोटासा आढावा. तर विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCने 15 जानेवारी 2026 पासून उच्च शिक्षणात जातीय भेदभाव रोखण्यासाठी एक नवीन नियम आणलाय. पण यामुळे झालंय काय की विशेषतः खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरलीय. पहिलं, या कायद्याचा उद्देश काय आहे ते बघूया. खरं तर याचा हेतू खूप चांगला आहे. म्हणजे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये SC, ST, OBC आणि इतर वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी आणि कॅम्पस सुरक्षित वाटावा. आणि यासाठी प्रत्येक संस्थेत आता इक्वॅलिटी कमिटी आणि इक्वल अपॉर्च्युनिटी सेल स्थापन करणं बंधनकारक केलं आहे. दुसरं, मग वाद सुरू कुठून झाला? तर तक्रार करण्याच्या प्रक्रियेमुळे. ती इतकी सोपी केलीये की खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आता भीती वाटतीये की कोणताही छोटा वाद, अगदी शैक्षणिक मतभेद सुद्धा जातीय भेदभावाची गंभीर तक्रार बनू शकतो. आणि तक्रार दाखल झाली की थेट कारवाई होणार, ज्यामुळे त्यांच्या करिअर आणि भविष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि तिसरं, या कायद्याची तुलना आता थेट SC/ST कायद्याशी केली जातीये, ज्यावर गैरवापराचे आरोप नेहमीच होतात, तुम्हाला माहीतच आहे. भीती हीच आहे की इथेही आरोपांनंतर थेट म्हणजे चौकशी न करताच विद्यार्थ्याला दोषी ठरवलं जाऊ शकतं. प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोचले आणि निवडणुका जवळ आल्यामुळे हा एक मोठा राजकीय मुद्दाही बनतोय. थोडक्यात काय, तर समानतेसाठी आणलेला एक कायदा आता निष्पक्षतेबद्दल आणि त्याच्या संभाव्य गैरवापरामुळेच गंभीर प्रश्न उभे करतोय.